नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं या खास एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नेहमीप्रमाणे वेगळा विषय, बातमीच्या पलीकडे काही एक भाष्य करण्यासाठी, मत मांडण्यासाठी आपण लक्ष असतं माझामध्ये बोलत असतो आणि तुम्ही त्याला प्रतिसाद देत असता, कमेंट करत असता, टीका टिप्पणी करत असता. आणि त्याचप्रमाणे आजचा सुद्धा विषय मी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एक असा विषय की ज्याबद्दल उल्लेख करताच आपण नतमस्तक होतो, मनामध्ये अभिमानाचे तरंग उमटतात, महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास आपल्या डोळ्यासमोर सरकतो. तो विषय, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि महाराष्ट्रातला असा एकही व्यक्ती नसेल, मग तो मुंबईतला असो की महाराष्ट्रातला म्हणजे ग्रामीण भागातला असो की शहरातला असो, की छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडावरती, ज्याच्या तोंडून किंवा ज्याच्या मुखी जय उमटणार नाही. आणि अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की विषय संपतो तिथे. मग तो एखाद्या ठिकाणी नाव देण्याचा असेल, गुणवत्तेचं सर्वोच्च शिखर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे आपापल्या क्षेत्रातलं आपण काही केलं तर असं एक म्हणायची पद्धत आहे महाराष्ट्रात की हे कोण, तर हे या क्षेत्रातले शिवाजी आहेत. असं का म्हणायचं? कारण त्यांची तेवढी प्रतिभा उत्तुंग आहे असा म्हणण्याचा प्रघात, असा म्हणण्याचा पायंडा. कारण छत्रपती शिवरायांनीच एवढी ती गुणवत्तेची उंची गाठून ठेवलेली आहे की तुम्हाला त्याला स्टँडर्ड द्यावं लागतं. म्हणजे आपल्याला माहीत असेल की पाश्चात्य राष्ट्रांमध्ये एखादं काही काही मोजण्याचं तुम्ही स्केल तयार केलं तर ते त्या शास्त्रज्ञाच्या नावे ओळखलं जातं. तसं आमचं महाराष्ट्राचं एक छत्रपती शिवाजी महाराज नावाचं स्केल आहे. भल्याभल्यांना ते गाठणं जमत नाही, पण आपापल्या क्षेत्रात कोणी काही करतं त्यावेळी आम्ही अभिमानानं म्हणतो की या क्षेत्रातलं मोठं काम या माणसाने केलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा, हे एवढं सगळं निरूपण करायचं कारण म्हणजे छत्रपती शिवराय हे आम्हा महाराष्ट्रीयनांसाठी, भारतासाठी इतकंच नव्हे, ज्यांना मी विश्ववंद्य म्हणतो अशा छत्रपती शिवरायांचं नाव आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. भावनेशी निगडीत आहे, इतिहासाशी निगडीत आहे. आमच्या ज्याला मराठी अस्मिता हा शब्द वापरला जातो, ती मराठी अस्मिता ही एक थोडीशी ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट. म्हणजे मराठी आणि अस्मिता म्हटल्यानंतर नेमकं काय हे कदाचित सांगता येणार नाही, पण मराठी आणि अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मराठी आणि अस्मिता म्हणजे महाराष्ट्राचा यादव किंवा यादवपूर्व कालापासून ते नंतर छत्रपती शिवरायांपासून संत साहित्यापासून सगळीपर्यंत चालत आलेला अगदी आत्तापर्यंत असा सगळा इतिहास, शाहू फुले आंबेडकर हा इतिहास, या सगळ्याचे धागे दोरे जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो आमचा महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास. आपण म्हणतो शाहू फुले आंबेडकर, पण यातल्या प्रत्येक व्यक्तीवरती छत्रपती शिवरायांचा संस्कार झालेला आहे. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांवरचा पहिला पोवाडा लिहिला. आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांची महत्ता वर्णिलेली आहे. शाहू महाराज हे तर छत्रपती घराण्याचेच वारस, आणि त्याच विचारांचा वारसा महाराष्ट्र सांगतो. आणि या सगळ्याचं एकमेव प्रतीक म्हणजे आम्हाला जेव्हा महाराष्ट्र म्हणजे काय असं बाकीच्या गोष्टी सांगता आल्या नाही तरी आमच्यातल्या एखाद्या लहान मुलाने जरी सांगितलं की महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, की सगळा विषय लक्षात येतो की आपण कशाबद्दल बोलतोय. तुम्ही स्वातंत्र्य लढा म्हणजे टिळक वगैरे म्हणत असाल तर पुन्हा छत्रपतींपर्यंत जाऊन पोहोचतो. तुम्ही बलाढ्य मुघलांशी दिलेला लढा म्हणाल तर छत्रपतींपर्यंत जाऊन पोहोचतो. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणलेल्या वेगळ्या प्रकारची रचना, व्यवस्था, महाराजांनी अनेक प्रकारची वतनं खालसा करून एक संध असं स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प सोडला होता. भारतभर अवघा मुलूक आपला करायचं ठरवलं होतं. अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला असं स्वप्न महाराष्ट्राला देणारे आमचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर हे तरीसुद्धा मी खूप म्हणजे माझ्या एका व्हिडिओमध्ये मी किती वर्णन करणार, गुण किती गाणार, पण म्हणजे सांगायचा मुद्दा असा की छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी इतके, आणि आमच्यासाठी म्हणजे फक्त मी महाराष्ट्रातल्या म्हणून आमच्यासाठी, अन्यथा भारतासाठी, जगासाठी सुद्धा ते विश्ववंद्य आहेत. आज छत्रपती शिवरायांची रणनीती अनेक विद्यापीठांमध्ये शिकवली जाते. त्यांच्याबद्दल शत्रूने सुद्धा इतकं कौतुकाने लिहून ठेवलेलं आहे, त्याबद्दल आपण काय सांगणार? मग एवढी महत्ता ज्या माणसाची आपल्याला माहिती आहे, त्यांचं नाव एका साध्यासुध्या नव्हे, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर तिथल्या एखाद्या प्रवेशद्वारापाशी आपलं नाव द्यायचं आणि मग नियम काही का सांगणार, पण तुम्ही त्यांचं नाव देता. त्यावेळी मग आम्हाला हे एअरपोर्ट जे सध्या अदानी इंडस्ट्रीला देण्यात आलेलं आहे, उद्योग समूहाला देण्यात आलेलं आहे, आणि मग तिकडे त्यांच्या VIP गेटपाशी नाव येतं अदानी एअरपोर्ट्स. मग आमच्यापैकी कोणत्याही पक्षाचा कोणी का असो, कोणीही माणूस असो, आमचा प्रश्न आहे की तिथे छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विशेष अतिथी प्रवेशद्वार असं लिहिण्याऐवजी अदानी इंडस्ट्रीज VVIP गेट असं का येतं?
आता काही जण म्हणतील की एक नुसतं VVIP ला गेटला नाव दिलेलं आहे, काही अंतर या विमानतळाचं नाव तर नाही ना बदललेलं, असं सुद्धा काही जण आत्मघातकी आणि लघुदृष्टीचा प्रश्न विचारते. लघुदृष्टीचा म्हणजे ज्यांना लक्षात येत नाही की राजकारण काय, ते विचारू शकतात की का या विमानतळाच्या एका गेटला अदानी एअरपोर्ट्स असं नाव दिल्याने काय फरक पडतो? अख्ख्या विमानतळाचं तर नाव आहेच छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मग काय प्रॉब्लेम येतो? तर त्यांच्यासाठी आपल्याला काही गोष्टींची उजळणी करावी लागेल. असं आहे की भारत माझा देश आहे, सगळे राज्य आपलीच आहेत, सगळी माणसं सुद्धा आपलीच आहेत, पण त्याचवेळी आपल्याला काही एक स्थानिक सत्ता संघर्षाचे ताणेबाणे जे वेगळे करता येत नाही. सध्या ईशान्य भारतामध्ये 2 राज्यांमध्ये असाच वाद सुरू आहे. एकाच देशातली आपली राज्य आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्यात वाद दिसतो. बेळगाव सीमा प्रश्नावरनं कर्नाटकी आणि मराठी माणसं डोकेफोडीपर्यंत पुढे जातात. बाकी कर्नाटकबद्दल आपलं काही म्हणणं नाही, आपलाच शेजारचं राज्य आहे. तिकडे आलमट्टीला धरण जर का त्यांनी पाणी सोडलं नाही तर आपल्या इकडे कोल्हापूर सांगलीला पूर येतो. आणि अशाच बाकीच्या राज्यांची सुद्धा जे काय असेल ते देवाणघेवाण चालू असते, थोडेफार प्रश्न असतात. पण गुजरात महाराष्ट्र ज्यांची स्थापना सुद्धा एकाच संघर्षातून पुढे वेगळं गुजरात राज्य झालं, महाराष्ट्र राज्य झालं, पण यामध्ये काही असे ताणेबाणे आहेत, काही अशा जागा आहेत की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रावरच्या मुंबईवरच्या प्रभुत्वाचा काही एक इतिहास दाखवला जाऊ शकतो. या इतिहासाची पाळंमुळं महाराजांच्या काळापर्यंत आहे. महाराजांचा जो सुरत पराक्रम, लहानपणी शिकवताना सुरतेची लूट हा शब्द वापरला जातो. मी लूट शब्द म्हणणार नाही. आपल्याच लोकांचा खजिना जो इतरांनी दडवून ठेवला असेल तो आपलाच खजिना आपल्याच रयतेसाठी वापरणं ही लूट कशी काय असेल, त्यामुळे मी त्याला सुरतेचा पराक्रम असं मी म्हणेन. तर महाराजांच्या सुरतेच्या पराक्रमापासून काही मंडळी, सर्व गुजराती नाही, सगळे गुजराती सुद्धा आपले बांधव आहेत आणि मुंबईच्या विकासात त्यांचं योगदान आहे असं मानणारा मी एक मराठी माणूस आहे. पण काही लोकांच्या मनामध्ये एक अस्मिता आहे, काही एक त्यांच्या मनात काही एक आकस आहे. महाराष्ट्र नाही तर नाही, पण मुंबई मिळवण्याची अभिलाषा, महत्वाकांक्षा, इच्छा, आकांक्षा नेहमी त्यांची जी कधी फलद्रूप झाली नाही, त्याची एक बोच आहे. आणि छोट्या छोट्या घटनांमधून हे ऐतिहासिकदृष्ट्या लक्षात आलेलं आहे. महाराजांचा काळ गेला असेल, नंतर पुढे संयुक्त महाराष्ट्राचा काळ झाला, मग त्याच्यामध्ये मोरारजी देसाई, मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 105 हुतात्मे, मग आणखी पुढे आल्यानंतर सुद्धा आपल्याला लक्षात येतं ते महाराष्ट्राच्या या मुंबईवरती असलेलं परप्रांतीयांचं वर्चस्व, परप्रांतीयांचं स्वागत असणं वेगळं, पण असं वर्चस्व की ज्यामुळे मुंबईचा मराठी माणूस देशोधडीला लागतो, बाहेर फेकला जातो, त्याचं काही अस्तित्वच उरत नाही. त्यावेळी मात्र या गोष्टींकडे बघावं लागतं. आणि मग कोणी मुंबईमध्ये जेव्हा अशी आरोळी मारतं, मुंबई तुमची भांडी घासा आमची, तेव्हा मग गोष्टी आपल्याला लक्षात येतात की अरे नाही, काही जण अजून असे आहेत की ज्यांची प्रवृत्ती मुंबईला दाबण्याची, मराठी माणसाला दाबण्याची, महाराष्ट्राला कमी लेखायची अशी आहे. त्यांच्या मनात आहे की ह्या लोकांची आपल्याला पटणार नाही आणि या लोकांना काही अर्थ नाही. यांची सगळ्यांची अस्मिता मोडून काढली पाहिजे. या सगळ्यांची अस्मिता राष्ट्रप्रथम, हे राष्ट्रप्रथम म्हटलं की काय महाराष्ट्र दुय्यम मानायचा का? म्हणजे राष्ट्रप्रथमची भाषा कुठून येते? राष्ट्रप्रथम महाराष्ट्र दुय्यम कायचं उत्तर दिलं पाहिजे. तर हाच प्रश्न आहे की एकदा ते गणित सुरू झालं की मग कसं असतं की मग ठीक आहे, महाराज हे महाराष्ट्राचे मोठे राजे होते असं नाहीये. महाराज हे मी विश्ववंद्य मानतो, भारताच्या इतिहासातलं त्यांचं स्थान अद्वितीय आहे असं आम्ही मानतो. पण एक पीळ असा ठेवायचा, एक सापळा असा रचायचा की महाराज प्रादेशिक बनून जाते. आणि ते करत असताना आणखी मध्ये पिना अशा मारायच्या की मग एखाद्या गेटचं नाव बदलायचं, आणखी कुठे काही करायचं म्हटलं की तिथे सुद्धा काहीतरी खोडा घालायचा. या छोट्या छोट्या घटनांच्या द्वारे तुमचं खच्चीकरण होत गेलं की मग शेवटचा घात घालायचा. आणि हे जगातल्या कुठल्याही षडयंत्रकारी राज्यसत्तेचं किंवा राजकारणाचं फलित होत राहिलेलं आहे आतापर्यंत. आणि म्हणूनच अदानी यांनी त्या आपल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जो अदानी यांना चालवायला दिला आहे, आणि त्याबद्दल सुद्धा काही प्रश्न उपस्थित करता येतील. आता त्याची वेळ नाही आहे. म्हणजे मी हा प्रश्न विचारायचा का की जीव्हीकेवरती पण कर्ज असतं, अदानींवरती पण कर्ज असतं, पण त्यांना मुंबई एअरपोर्ट पण दिला जातो, नवी मुंबई एअरपोर्ट पण दिला जातो, त्यांच्या फायनान्शियल ॲनालिसिसच्या बद्दल काही प्रश्न उपस्थित केले जातात, तरी एवढे मोठे म्हणजे बँका उदार होतात, गव्हर्नमेंट्स उदार होतात आणि हे व्यवहार होतात.
अर्थात मी याबद्दल कोणताही आरोप करू शकत नाही, कारण याबद्दल अधिक अभ्यास असलेल्या लोकांनी बोलायला हवं. पण हे प्रश्न तर मांडले जातात. जीव्हीकेकडून जेव्हा राईट्स टेक्स काढून घेतले जातात अदानींकडे, जेव्हा ते घेतात तेव्हा मागचा व्यवहार काय असतो, आणि जीव्हीकेची अशी काय अवस्था झाली होती की जी अदानींची नव्हती, कर्जाच्या बाबतीत खास करून, फिनान्शियल स्टॅबिलिटीच्या बाबतीत. पण ठीक आहे, मी तो काही विषय जात नाही. जे काय असेल आता अदानींच्या ताब्यात म्हणजे चालवायला दिला आहे. मेंटेनन्स आणि बाकीच्या काही गोष्टी असतात ते. हा विमानतळ ज्या भूमीवर आहे ती आमच्या भारताच्या, महाराष्ट्राच्या, मुंबईच्या जमिनीवर आहे. ती विमानं उतरतात, ती या जमिनीवर उतरतात, आणि ही जमीन तिकडे असणं, ती विमानतळाला दिली जाणं, हा आम्हा मुंबईकर, महाराष्ट्रीय आणि भारतीय लोकांनी घेतलेला एक निर्णय आहे. तो एखाद्या कॉर्पोरेशनसाठी, नफा कमावणाऱ्या कंपनीसाठी घेतलेला निर्णय नाही आहे. आणि खाजगीकरणाचा एक भाग म्हणून तो आपण वापरायला, चालवायला दिलेला आहे अदानी यांना, इथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा जणू काही ती मालकी आहे अशा प्रकारे बोललं जातं किंवा असं एक वातावरण तयार केलं जातं. आज कदाचित तुम्ही त्या VVIP गेटपासून सुरुवात केली असेल, उद्या तुम्ही आतमध्ये सुद्धा सगळीकडे अदानी अदानी करून टाकाल. मग महाराजांचा पुतळा कुठेतरी कोपऱ्यामध्ये सरकवून टाकाल. मग एअरपोर्टच्या बाहेर असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला आणखी कदाचित कुठेतरी प्रकर्षाने दिसेल असा स्वतःचा पुतळा सुद्धा उभाराल. आणि मला आश्चर्य असं वाटतं, आणि मी नेहमीप्रमाणे तुमच्या कमेंट्सना मी उत्तर देतच असतो, तुम्हाला कल्पना आहे की या विषयावरती महाराष्ट्रातला फक्त एकच पक्ष बोलतो. मुंबईमध्ये महाराष्ट्र मराठी माणसाच्या नाकावर टिचून मुंबईच्या एअरपोर्टच्या एका गेटचं नाव बदललं जातं, आणि एकच पक्ष फक्त यावर बोलतो, बाकीच्या पक्षांना काही पडली नाहीये. हे काही बोलायचं नाही कुणाला यावरती. इतर वेळी सगळे ट्विट करत असतात, फेसबुकवरती काय बोलत असतात सगळे. बाकीचे पक्ष कुठे आहेत? VVIP गेटला अदानी एअरपोर्ट्स नाव दिलं गेलं, याच्यावरती काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप यांचं काय म्हणणं आहे? आणि नुसतं म्हणणं नव्हे, ते तुम्ही आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न केला का? कारण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आल्यानंतर जिथे कुठे काही अन्याय झाला असेल, तुम्ही सगळे पक्ष वेळोवेळी पेटून उठलेला आहात, ज्याबद्दल आपल्याला आदर आहे, अभिमान आहे. मग आता तो अभिमान गेला कुठे? आता तुम्ही काय करताय या बाबतीत? म्हणजे मला काय झालंय, शिवसेनेकडे छत्रपती शिवाजी महाराज सोपवलेले नाहीयेत. शिवसेनेने ते आंदोलन केलं, तुम्हाला कोणी रोखलेलं आहे? एका गेटला हे नाव दिलं जातं, याच्यावरती राष्ट्रवादीला, काँग्रेसला, भाजपला काहीच म्हणायचं नाहीये. आणि मग जेव्हा असा प्रश्न उपस्थित केला जातो की इकडे नवी मुंबईला आपल्या दिबा पाटलांचं नाव द्यावं अशी मागणी होत असते, तेव्हा मी अशा काही कमेंट्स वाचलेल्या आहेत की अरे, गुजरातमध्ये अदानीच्याच ताब्यात असलेल्या अशाच एअरपोर्टमध्ये बहुधा सरदार पटेलांचं नाव अशाच प्रकारे खाली गेलं, अदानींचं नाव मोठं झालं, महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अपमान कशाला? अशा कमेंट्स वाचायला मिळाल्या होत्या मला. आता अदानींच्या या एअरपोर्टमधल्या एका सेक्शनचं नाव जे काही त्यांनी बदलायचा प्रयत्न केलेला आहे, मला असं वाटतं की भीती बरोबर आहे. आज आपलं लक्ष गेलं आणि ती बातमी केली म्हणून. बरं, हे पॉलिटिक्स असं असतं की मी शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट वगैरे सगळं ठेवतो, मी माझा भला मोठं नाव एकदा केलं की उद्या तिकिटांवरती किंवा लॉन्जमध्ये, एअरपोर्टच्या बाकीच्या अनेक ठिकाणं असतात की जिकडे नावं तुमच्यावर हॅम्पर करता येतात, तिकडे तुम्ही इतक्या वेळा ते हॅम्पर करा की लोक. कसं झालं? किती जणांना तुम्हाला माहिती आहे की मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं नाव हे मुंबई पुणे एक्सप्रेसवे नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? ते नाव आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, हे माहिती आहे तुम्हाला? किती जणांना माहिती आहे की मुंबई वांद्रे वरळी सी लिंकचं नाव वांद्रे वरळी सी लिंक नाहीये, स्वर्गीय राजीव गांधी सागरी सेतू आहे? किती जणांना माहिती आहे? समृद्धी महामार्गाचं नाव समृद्धी महामार्ग नसून ते पुढे प्रस्तावित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं आहे. पण होतं असं की आपल्या समोर जे सारखं नाव बिंबवलं जातं ते नाव तुमच्या डोक्यात राहतं, ते तुमच्या ओठात राहतं, तेच तुमच्याद्वारे सर्वांपर्यंत पोहोचतं आणि त्याची सवय लागते. आणि म्हणून एकदा का अदानी एअरपोर्ट झालं की मग अहो ते मोठं आहे, छत्रपती शिवाजी महाराज मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्यापेक्षा अदानी एअरपोर्ट किती सोपं आहे. पण सगळेच बोलायला लागतात अदानी इंटरनॅशनल एअरपोर्ट, अदानी एअरपोर्ट, अदानी एअरपोर्ट, अदानी एअरपोर्ट. याची ही सुरुवात होती का VVIP गेटला नाव देणं? आणि जर का तशी असेल तर त्याच्याकडे आपलं लक्ष होतं की नाही? आणि अशा घडामोडी घडत असताना जणू काही हा विषय एका पक्षाला आंदण दिलेला आहे, अशा प्रकारे फक्त शिवसेना आंदोलन करते, बाकीच्यांना काहीच म्हणायचं नाहीये का?
आणि असं एकदा जर का झालं की मग महाराज म्हणजे एका पक्षाच्याकडे फक्त बघायचं, बाकीच्या पक्षांनी काही बघायचं नाही. मराठी माणसं विभागली गेली पक्षापक्षांमध्ये आणि नावं तिथे बदलली गेली. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले, जो समाज आपला इतिहास विसरतो तो भविष्य रचू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आपला इतिहास आहेत आणि तो इतिहास आहे म्हणून आपलं भविष्य आहे. आणि त्याचं कुठल्याही छोट्या ठिकाणचं नाव बदलणं हे आम्ही सहन करू शकत नाही, कारण ती आमची एक लॉजिकल अस्मिता आहे. किल्ल्यावरती नावं कोणी लिहिली तर आपण बोलतो ना, रायगडावरती कोणी जर का कुठे भिंतीवरती कोणाची नावं टाकली खडूने बिडेने, आपण बोलतो ना, त्या माणसाला फटकावतो. तिकडचे गडकिल्ले प्रेमी फटकावतात त्या मुलांना, किंवा आपण त्यांना सांगतो की अरे महाराजांनी स्वतःचं नाव कधी त्या गडावरती दिलेलं नाही, तुम्ही कोण नाव देणार आहे. मग आमचा हाच प्रश्न या उद्योगपतींना आहे. महाराजांनी स्वतःच्या विश्वविख्यात किल्ल्यांना कधी स्वतःचं नाव कुठे कोरून ठेवलेलं नाही, तुम्ही कोण की त्यांच्या एखाद्या गेटला स्वतःचं नाव द्याल. म्हणजे रायगडावरती एका पायरीच्या इथे हिरोजी इंदलकर लिहितात की स्वामींच्या सेवेसी तत्पर हिरोजी इंदलकर. ते सुद्धा स्वामींच्या पायाशी तत्पर, स्वतःचं नाव सुद्धा मी तुमचा सेवक म्हणून आहे. असं काही केलंय का? छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे सेवक अदानी उद्योग समूह यांचे प्रवेशद्वार, असं काही केलंय का? कदाचित आपण ऍक्सेप्ट करू, कदाचित असं काही केलंय का? असंही नाही केलेलं. आणि म्हणून या घटनांकडे दुर्लक्ष करता कामा नये. या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवलं तरच आपला इतिहास, आपली अस्मिता कायम राहते. आणि तिथे तुमचं लक्ष वेधण्यासाठीच तर आपला कार्यक्रम आहे, ज्याचं नावच आहे लक्ष असतं माझं. नेहमीप्रमाणे व्हिडिओ संपत आला की मी तुमच्या प्रतिक्रिया घेत असतो, त्या मी घेतोय. मी पहिल्यांदा साम टीव्हीच्या फेसबुक पेजवरती असलेल्या प्रतिक्रिया घेतो नेहमीप्रमाणे, आणि त्यानंतर माझ्या फेसबुक अकाउंटवरती आलेल्या प्रतिक्रिया मी घेतो. सुदर्शन पाटील म्हणतात, देश आणि यंत्रणा तसे शासकीय संस्था अशा व्यापारी लोकांच्या दावणीला बांधण्यात येत आहेत. केंद्र सरकारनं स्पष्ट करावं, सरकार या संस्था का हाताळू शकत नाही, खासगीकरण कशासाठी हवे वगैरे महत्त्वाचा मुद्दा आहे. रोहन सावळे म्हणतात, मुंबई फक्त मराठी माणसाचीच. राजेंद्र मांढरे म्हणतात जय शिवराय. संजय शिंदे म्हणतात, हे देशात आपल्या बापाचं असल्यासारखे वागतायत. बाजीराव खोडे म्हणतात जय शिवराय जय भीम. श्रीकांत सावंत यांनी असा का म्हटलंय मला माहित नाही. मराठी अस्मिता म्हणजे साम टीव्ही मराठी हे पण बोलून टाका. मी म्हणतो काय हरकत आहे, आणि जर का तसं असो तर त्याच्यात काय चूक आहे, आणि ती काय आमचा ठेका नाही आहे. पण आम्ही मान्य करतो मराठी अस्मिता म्हणजे साम टीव्ही. आमचा छोटासा का असेना जो काही वाटा आहे तो आम्ही अभिमानाने मिरवतो की मराठी अस्मिता, आमची अस्मिता मराठी, मराठीची अस्मिता साम टीव्ही. याच्यात चूक काय? आणखी पण काही अशाच कमेंट्स आलेल्या आहेत. मॅन्डी देशपांडे म्हणतात, भाजपवाले आता का बसले बिळात लपून? मी तो मगाशी प्रश्न विचारला होता. अतुल भातखळकर गप्प का, असं प्रसाद ढेपे म्हणतायत. भाजपला विचारायला पाहिजे की तुम्ही आक्रमक का नाही दिसत आहात. ऑलमोस्ट सगळ्यांनी असेच मुद्दे म्हटलेत. बाकीचे पक्ष कुठे गेले? DRX सुरेश बोराडे म्हणतायत, रवींद्र मोरे ॲग्री म्हणतायत. अनेकांनी विचारले, संकेत हुळावले म्हणतायत भाजप गप्प का. सो मी बहुतांश त्याच कमेंट्स आहेत. मी नेहमीप्रमाणे माझ्या इकडच्या पण कमेंट्स घेतो, कारण त्याही मला घ्यायला पाहिजेत. लोकांनी भरपूर कमेंट्स केलेल्या आहेत. ओके, माझ्याकडे 119 कमेंट्स आलेले आहेत. मी आता माझ्या फेसबुक पेजवरती या प्रोमोच्या खाली आलेल्या कमेंट्स घेतोय. नौशाद उस्मान म्हणतात, झाला प्रकार निंदनीय आहेच, पण अदानीऐवजी अझीम प्रेमजी नाव असतं तर अंधभक्तांनी किती गोंधळ घातला असता. नौशाद उस्मान, आपण अतिशय विकृत प्रकारे विचार करताय. म्हणजे तुम्हाला अझीम प्रेमजी हे मुस्लिम नाव असल्यामुळे हिंदुत्ववादी अधिक भडकले असते असं काही तुम्ही दाखवायचा प्रयत्न करत असाल, ते खूप वाईट आहे. कारण इकडे अदानी हे स्वतः एक हिंदू गृहस्थ असून सुद्धा तेवढेच विरोध होत आहेत. आम्ही व्हिडिओ करतोय, बाकीचे सुद्धा बोलतायत. त्यामुळे उगाच काहीतरी तिरपांगडा विषय काढायचा आणि असा काहीतरी वेगळा सूर लावायचा, याला काही अर्थ नाही. बजरंग निंबाळकर म्हणतात, ही माजोर्डे अडाणींची मगरुरी आणि मुजोरी आहे. मिलिंद धुमाळे म्हणतात, शिवसैनिकांनी तोडफोड केली, अदानीचा बोर्ड हटवला, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस विमानतळ अदानीला देण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात झाला असला पाहिजे. असा तो होत नाही. मेंटेनन्सचा असा निर्णय मंत्रिमंडळात होत नाही, त्याची वेगळी प्रक्रिया आहे.
आणि फार मोठ्या कमेंट्स मी घेऊ शकत नाही, कारण मला त्या संपूर्ण वाचून दाखवाव्या लागतील प्रेक्षकांसाठी. अनिल वटकर म्हणतात, असे काही प्रयत्न होत असतील तर सगळ्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे, कडवट एकत्र आलं पाहिजे. विनोद कांबळे यांनी एक वेगळा मुद्दा मांडलेला आहे. त्याच्यात त्यांनी म्हटले, शिवसैनिकांची तोडफोड पहिल्यांदाच आवडली. मी व्यक्तिशः कायदा हातात घेण्याच्या बाजूचा नाही. अशा कृतीचं समर्थन मी करत नाही आणि कोणीही करू नये, पण त्यांच्या भावना समजून घेता येऊ शकतात इथपर्यंत मी तुमच्याशी सहमत आहे. यात पुढे ते म्हणतात, महत्त्वाचा मुद्दा असा की पक्षप्रमुखांची भूमिका काय. अदानीसारखे साप महाराष्ट्रात डोक्यावर काढतात तरी कुणामुळे. दोषी जेवढे अदानी आहे तेवढाच इथला प्रस्थापित सुद्धा, कारण त्यांच्याशिवाय करणं शक्य नाही. चांगला मुद्दा आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. आणखी पण काही कमेंट्स आहेत ज्या ऑलमोस्ट त्याच आहेत, त्या मी काही वेगळ्या घेत नाही आहेत. विकास नेहारकर म्हणतात, व्यवस्थेपेक्षा व्यक्ती मोठी झाली की हे असेच होणार. त्यांनी मुळावरच घाव घातला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची अदानी एअरपोर्ट लिहिला हे थोडेही धजावले नाहीत. इतर गोष्टी तर घडूनही गेल्या. मग ते जागतिक आर्थिक केंद्र अहमदाबादला हलवण्यापासून ते गरज नसताना मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन अर्धा हिस्सा उचलायला लावण्यापासून वगैरे वगैरे त्यांनी ते उल्लेख केलेले आहेत. गणेश ऐवळे हे पण बहुधा शिवसैनिक दिसत आहेत. त्यांनी सुद्धा लिहिलंय, आजचा हा ट्रेलर आहे, यापुढे अशीच मस्ती दाखवली तर पद्धतशीररित्या माज उतरवला जाईल. गणेश ऐवळेजी, आपला पक्ष सत्तेत आहे. आपणच जर का कायदा हातात घेण्याची भाषा केली तर तुम्ही तुमच्या पक्षाला अडचणीत आणाल. तक्रार करता येते, सत्तेचा वापर करून शांततापूर्ण सामंजस्यपूर्ण मार्गाने बदल घडवता येतो, पण कायदा हातात घेणं हा पर्याय असू शकत नाही, खास करून जर का तुम्ही सत्तेत असाल तर, कारण तुम्ही इतरांसमोर उदाहरण निर्माण करत असता. पंकज झराड पाटील म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गुजरात यांनी छत्रपतींचं नाव मिटवण्याचा प्रयत्न करू नका. नसता महाराष्ट्रातून तुमचा कडेलोट झाल्याचं समजा. पंकज झराड पाटीलजी, तुमच्या भावना तीव्र आहेत, पण तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण ऐकला असेल तर गुजराती हे आपले बांधव आहेत. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या मुंबई महाराष्ट्रात काम करून ज्यांनी मुंबईच्या महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये भर टाकली, नाव उंच केलं, ते आपले बांधव आहेत. त्यातल्या काही प्रवृत्ती, हा शब्द मी व्हिडिओ प्रत्येक वेळी वापरलेला आहे,